मित्रांनो नमस्कार। तर या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत व्हॉट एव्हरीबॉडी इज सेइंग या पुस्तकाची। तर या पुस्तकामध्ये बॉडी लँग्वेज म्हणजे शारीरिक हावभाव समजून घेण्याची कला शिकवली आहे। लोक प्रत्यक्ष बोलण्याआधीच त्यांचे विचार, भावना आणि हेतू त्यांच्या हालचालींमधून व्यक्त करतात। तर या पुस्तकाद्वारे आपण बॉडी लँग्वेज कशी समजायची, समोरील व्यक्ती खोटी माहिती देत आहे का हे कसं ओळखायचं आणि आपण स्वतःच्या हावभावावरती कसे नियंत्रण ठेवू शकतो हे शिकवलेलं आहे। जो संवाद, कौशल्य, संबंध, व्यवसाय आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी ह्या सर्व गोष्टी उपयुक्त ठरतात। तर आता आपण या पुस्तकाची चॅप्टर वाईज बुक समरी शिकून घ्यायला सुरुवात करूया। चॅप्टर नंबर 1, आपल्या शरीराची भाषा ओळखा। बॉडी लँग्वेज ही बोलण्याआधीची भाषा आहे। लोक ज्या पद्धतीने बसतात, चालतात किंवा हालचाल करतात त्यावरून त्यांचे मनोभाव ओळखता येतात। चॅप्टर नंबर 2, माणसाची मनस्थिती शरीरातून कशी व्यक्त होते। तणाव, आनंद, भीती, आत्मविश्वास यासारख्या भावना हात, पाय आणि चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतात। तणावग्रस्त लोक वारंवार स्पर्श करतात, उदाहरणार्थ नाक खाजवणे, गराक उडवाने। चॅप्टर नंबर 3, पाय आणि पायांचे हावभाव समजून घ्या। पाय खूप काही सांगतात। माणसाला कोणाबरोबर अस्वस्थ वाटते ते त्यांच्या पायांच्या हालचालीवरून समजते। जो माणूस बोलताना सहजपणे पाय हलवतो तो आरामशीर असतो, पण जर कोणी पाय घट्ट बंद ठेवले, उघडझाप करत राहिला तर तो अस्वस्थ असतो। चॅप्टर नंबर 4, हात आणि बोटांचे संकेत। जर कोणी आपले हात दडवून ठेवत असेल तर तो अविश्वासू किंवा दबलेला असतो। उघड्या हातांनी बोलणारी व्यक्ती जास्त विश्वासार्ह आणि प्रामाणिक असते। चॅप्टर नंबर 5, चेहऱ्यावरील हालचालींचे रहस्य। खोटे बोलणाऱ्या लोकांचे ओठ थोडे घट्ट होत असतात। नकली हसू आणि खरे हसू यात फरक ओळखता येतो। खरे हसू डोळ्यांपर्यंत पोहोचते। चॅप्टर नंबर 6, डोळे, खऱ्या भावना सांगणारा आरसा। डोळे खूप काही सांगतात। जर कोणी वारंवार डोळे टाळत असेल तर तो अस्वस्थ किंवा खोटे बोलत आहे। दीर्घ डोळे संपर्क असलेली व्यक्ती आत्मविश्वासाने बोलत आहे असं समजा। चॅप्टर नंबर 7, शरीराचा बंद आणि उघडा स्वभाव। माणूस असुरक्षित किंवा घाबरलेला असेल तर तो आपली छाती, पोट किंवा गळा झाकतो। आत्मविश्वास असलेली व्यक्ती उघड्या शरीर भाषेने संवाद साधते। चॅप्टर नंबर 8, लबाडी ओळखण्याचे तंत्र। खोटे बोलणारे लोक सहसा वारंवार ओठ चावतात, चेहऱ्यावरून हात फिरवतात किंवा डोळे टाळतात। ज्यावेळी खोटे बोलले जाते त्यावेळी शरीर आणि शब्द याच्यात विसंगती दिसते। चॅप्टर नंबर 9, आपल्या शरीराची भाषा सुधारा। स्वतःच्या हावभावावर नियंत्रण ठेवा आणि आत्मविश्वास वाढवा। दुसऱ्यांच्या बॉडी लँग्वेजचा अचूक अंदाज घेतल्यास चांगली कम्युनिकेशन स्किल सुधारता येतात, विकसित करता येतात। त्या पुस्तकाची मुख्य शिकवण आहे नंबर 1, बॉडी लँग्वेजवरून कोणाचीही मानसिक अवस्था समजू शकते। नंबर 2, हावभावावरून खोटे बोलणारी व्यक्ती ओळखता येते। नंबर 3, आत्मविश्वास दाखवण्यासाठी उघडी शरीर भाषा ठेवा। नंबर 4, शारीरिक संकेतांचा योग्य वापर करून प्रभावी संवाद साधता येतो। नंबर 5, हे कौशल्य व्यवसाय, वैयक्तिक जीवन आणि संवाद सुधारण्यासाठी उपयोगी आहे। व्हॉट एव्हरीबॉडी इज सेइंग हे पुस्तक तुम्हाला लोकांच्या बॉडी लँग्वेजचे रहस्य उलगडून देईल आणि तुमच्या निरीक्षण क्षमतेत भर घालेल। हे पुस्तक जर तुम्हाला वाचायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पुस्तक खरेदी करण्यासाठीची लिंक दिलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। धन्यवाद।